तशी मोठी बातमी आहे। इगतपुरीच्या वैतरणा धरणाच्या कालव्याच्या कामाला स्थानिकांनी विरोध केलेला आहे। प्रकल्पग्रस्त कृती समितीने कालव्याचं काम बंद पाडलेलं आहे। स्थानिक शेतकऱ्यांचा सलग चौथ्या दिवशी वैतरणा धरणावरती ठिय्या पाहायला मिळतोय। वैतरणा धरणातील अतिरिक्त जमीन मूळ मालकांना परत करण्याची मागणी होतीये। या संदर्भातला घेतलेला आढावा पाहूयात। वैतरणा धरणासाठी ज्या जमिनी संपादित केल्या होत्या त्यातील अतिरिक्त ज्या जमिनी आहेत त्या मूळ मालकांना परत करण्यासाठी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून इगतपुरी येथील वैतरणा धरणावर आजूबाजूच्या 20 ते 25 जे खेडेगाव आहेत त्या गावातील लोकांनी जे आहे ते येथे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांच्या मागण्या आहेत की ज्या जमिनी आता ज्या शासनाच्या ताब्यात त्यांच्या काही कामाच्या नाही त्या मूळ मालकांना परत करणार, त्यासाठी त्यांनी जे वैतरणा धरणाचं जे पाणी आहे ते पाणी मुक्त धरणात सोडण्यास त्यांनी आडकाठी आणलेली असून त्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे। समजा जर निर्णय झाला नाही तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय राहणार? कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही आमचा जो शेवटचा श्वास असेपर्यंत, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हे आंदोलन आमचं सुरू राहील। आपण बघू शकता की शेतकरी किती मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे। जोपर्यंत ज्या जमिनी आहेत या जमिनी मूळ मालकांना परत भेटत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, वैतरणा, इगतपुरी।